हाय एव्हरीवन. तर आज सकाळी 8-8:30च्या दरम्यान दिंडी निघाली होती. बहुतेक गावातूनच निघाली होती आणि आम्ही हायवेला राहतो, त्या कारणाने आम्हाला दिवसातून भरपूर वेळा अशी दिंडी दिसते. थोडे थोडे लोक जे आहेत ते आपापल्या सोयीने जात असतात बहुतेक पंढरपूरला, तर तेच इथे दिसत आहे. सकाळी एक दिंडी बघितली आणि हे दुपारचं आहे सीन. 12:30-1 वाजता एवढं उन्हाचं पण लोक जात आहेत. बाहेर भरपूर ऊन आहे. पाऊस तर काय पडला नाही गेले 4-5 दिवस, त्यामुळे एवढ्या उन्हात देखील सगळे जात आहेत. आणि पिल्लूची स्कूल सुटली होती, मी त्याला घेऊन घरी आले. तर आता दुपारचे वाजले 2. कृष्णाला मी स्कूलवरनं घेऊन आले. त्याला जेवण त्याने टिफिन तर खाल्ला होता. त्यांचा लंच ब्रेक जो आहे तो 12-12:30ला असतो आणि त्यानंतर 1ला त्यांची सुट्टी होती स्कूलची. त्याला घेऊन आले. थोडं त्याने माझ्यासोबत जेवण केलं. त्यानंतर त्याला माझ्या टिकलीचा काय प्रॉब्लेम आहे मला अजून कळाला नाही. कधी आला की आधी माझी टिकली बघणार आणि ती काढून टाकणार, आणि तो कसा बघतोय बघा. कोणी काढली माझी टिकली? मीच काढली. का काढली? तो पिक्चर बघत होती ना, मम्मी लगेच काढलं. का काढलं? आता मी काय लावू इथं? तो झोपले ना, मम्मी काढलं. बर. स्कूल मध्ये टीचरने काय शिकवलं तुला? काय शिकवलं? अभ्यास केला? मम्मा हो. ते दुसऱ्याच काढलं. काय? दुसऱ्या स्कूलमध्ये होती. दुसऱ्या स्कूलमध्ये होती? शेजारच्या क्लासमध्ये होती ना? शेजारच्या क्लासमध्ये होती. तू होमवर्क केलेलं दाखवलं टीचरला? नाही दाखवलं? नाही. नाही दाखवलं. स्टार दिलाय का टीचरनी? स्टार दाखव. थांबा, दिसतोय का? दिसतंय. त्यानंतर 7:30-8 वाजता बाहेर सहज बघितलं मी, तर इतकी ट्रॅफिक जाम झाली होती बाहेर. मेन रोड बंद केल्यामुळे दिंडीच्या कारणाने हे बॅक साईडचा जो रोड आहे फुल ट्रॅफिक जाम होते. सकाळी 6 वाजेपर्यंत अशीच रांग लागलेली असते मोठ्या मोठ्या गाड्यांची. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.